या कार्यक्रमाचे प्रायोजक जॉइंट्स क्लिनिक. श्रोते हो नमस्कार. जॉइंट्स क्लिनिक प्रस्तुत अस्थिरोग निदान आणि उपचार या कार्यक्रमात मी चित्रा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कृत्रिम सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियेबद्दल अनेक गैरसमजही असतात आपल्यामध्ये आणि या शस्त्रक्रियेबद्दल अधिक मार्गदर्शन करायला माझ्यासोबत आहेत जॉइंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश सराफ सर. सर नमस्कार. नमस्कार. नगरहून दिनेश राव यांनी हा प्रश्न विचारलाय. कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरच्या घरी किंवा रोजच्या व्यवहारांमध्ये कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल सांगा. कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया ही युजली 60 ते 65 वर्षाच्या हून अधिक ज्यांचं वय जास्त आहे अशा लोकांसाठी केली जाते. या वयातल्या सगळ्याच लोकांनी घरामध्ये वावरताना काही गोष्टींची प्रामुख्याने काळजी घ्यावी. आजकाल आपण जर घरामध्ये बघितलं तर फ्लोरिंग जे आहे ते बऱ्यापैकी निसरड असतं. त्याच्यावरून सहज पाय आपला घसरू शकतो. त्यामुळे घरामध्ये कुठे पाणी सांडलेलं नाहीये ना किंवा बाथरूम खूप ओलं राहिलेलं नाहीये ना, या साध्या साध्या गोष्टी बघितल्या पाहिजे. पटकन पाणी पुसलं पाहिजे, चुकून त्याच्यावरून आपला पाय घसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. टॉयलेटमध्ये कमोडच्या शेजारी किंवा बाथरूममध्ये आपल्याला पटकन उठता येईल अशा प्रकारे रॉड लावणं गरजेचं आहे. घरामध्ये बसताना लो सिटिंगचा जो सोफा असेल त्याच्यावरती शक्यतो आपण बसू नये. खुर्चीवर, रेग्युलर सोफ्यावर, डायनिंग टेबलवरतीच्या खुर्चीवर या गोष्टींवरती बसायला काही हरकत नाही. अंघोळ करताना आंघोळीसाठी थोडासा उंच स्टूल त्यांनी वापरणं गरजेचं आहे. एकदमच लो सिटिंगचा स्टूल किंवा जमिनीवर बसून आंघोळ करणे अशा गोष्टी नी रिप्लेसमेंट सर्जरी केलेल्या पेशंटनी शक्यतो टाळल्या पाहिजेत, कारण तरच त्यांच्या सांध्याचं आयुष्यमान हे अधिक राहणार आहे. अधिक काळापर्यंत त्यांना हा सांधा उपयोगी पडणार आहे. घराच्या बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा शक्यतो जर का काही जण 4-5व्या मजल्यावर राहत असतील तर त्यांनी शक्यतो लिफ्टचा वापर करावा. पण बऱ्याच वेळेला नी रिप्लेसमेंट सर्जरी झाली आहे, आता मला दुखत नाही म्हणून मी 5 मजले चढून जातो, चढ उतार करतो. आवश्यकता नाही, ओव्हर एक्झर्शन करण्याची गरज नाही. अच्छा, याबद्दल अजून बोलणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्हाला जर कृत्रिम सांधेरोपणाबद्दल काहीही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा SMS करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 98 233 98 033. नंबर पुन्हा एकदा 98 233 98 033. सर, आता तुम्ही सांगत होतात की जॉईंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर काय काय काळजी घेतली पाहिजे, एस्पेशली जिने चढताना उतरताना काळजी घेतली पाहिजे. जिने चढता उतरताना काळजी घ्यायला पाहिजे. किंवा बऱ्याच लोकांना थोडंसं ट्रेकिंगची सवय असते, मग ते दर रविवारी मी सिंहगडावर जाऊ का किंवा मी कुठल्या ट्रेकला जाऊ का असा प्रयत्न करतात. मी बऱ्याच पेशंटला बघितलं की त्यांना आधी चालता येत नसतं, थोडंसं घराच्या बाहेर 10 पावलं चालायचं म्हटलं तरी खूप वेदना असतात. नंतर त्यांना इतका उत्साह येतो की त्यांना वाटतं मी 5 किलोमीटर चालू का, 8 किलोमीटर चालू का. आपल्याला 5 किलोमीटर अंतर चालायचं आहे, जरूर चाला. ते स्प्लिट करून चाला. सकाळी 2-2.5 किलोमीटर चाला, संध्याकाळी 2-2.5 किलोमीटर चाला, ज्याने तुमचं एक्झर्शन होणार नाही. याकडे सुद्धा प्रामुख्याने सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. याहून जास्त महत्वाची गोष्ट असते की 2 व्हीलर चालवण्यासंदर्भात. बऱ्याच वेळेला पेशंटला असं होतं की मी आता 2 व्हीलर वरती इकडे तिकडे फिरू का. जरूर फिरा, काही हरकत नाही. तुम्ही 2 व्हीलर चालवू शकतात, कार चालवू शकतात, पण गर्दीच्या ठिकाणी जाताना पण सावधानतेने चालवायला पाहिजे. आपल्या लक्षात यायला पाहिजे आपली नी रिप्लेसमेंट सर्जरी झाली किंवा आपली हिप रिप्लेसमेंट सर्जरी झालेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो आपण 2 व्हीलर वरून बाहेर जाण्याचं टाळलं पाहिजे, कारण गाडी स्लिप होऊ शकते, आपण पडू शकतो. असं झालं तर आपल्याला फ्रॅक्चर्स होऊ शकतात, जे या वयामध्ये चांगली गोष्ट नाहीये. किंवा बरेच पेशंट स्विमिंगला जातात. स्विमिंग करणं अलाउड आहे. नी रिप्लेसमेंट सर्जरी झाली, हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाली, तुम्ही स्विमिंग करू शकतात, पण याचा अर्थ तुम्ही वरून डाईव्ह मारली पाहिजे असं नाही. किंवा स्विमिंग टँक मध्ये उतरताना सुद्धा ज्या स्विमिंग टँकला कडेला रॉड लावलेले आहेत ते धरून तुम्ही शांतपणे पाण्यात उतरा, मग स्विमिंग करा. अशी काळजी जर का घेतली तर त्यांच्याच बदललेल्या सांध्याचं आयुष्यमान हे अधिक राहू शकतं. त्यांना तो सांधा अधिक काळापर्यंत टिकू शकतो. बऱ्याच वेळेला मी पेशंटला सांगतो की तुम्हाला देवाने दिलेला सांधा सुद्धा झिजलेला आहे, आता हा मानवनिर्मित सांधा बसलेला आहे, थोडी काळजी घ्या, म्हणजे हा तुमच्या पूर्ण आयुष्यभर तुम्हाला साथ देईल. जाता जाता आजची कार्यक्रमातली टिप काय सांगाल? टिप मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्टिच इन टाइम सेव्ह 9. आपण जर का वेळच काळजी घेतली तर संभाव्य पुढे येणारे जे धोके आहेत त्याच्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो किंवा त्याच्यापासून आपण दूर राहू शकतो. नक्कीच, खूप छान टिप होती ही. श्रोते, तुम्हाला जर कृत्रिम सांधेरोपणाबद्दल काहीही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 98 233 98 033. नंबर पुन्हा एकदा 98 233 98 033. अस्थिरोग निदान आणि उपचार मध्ये आज इथं थांबूयात. आणखीन काही प्रश्न घेऊन भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जॉइंट्स क्लिनिक.